चे मुलं जर अंड्याची पोळी, अंड्याची भुर्जी जर खात नसतील ना, तर मॅगीमध्ये अंडे टाकून मुलांना असा एक पदार्थ बनवून द्या, मुलं खूप आवडीने खातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका. मी इथं घेतलेलं आहे मॅगीचं 1 पॉकेट आणि 2 अंडे. आपल्याला सर्वात अगोदर मॅगी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची. मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला हे पाणी ना गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ही मॅगी त्याच्यामध्ये उकळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालायची. इथं आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आणि आता आपण ती मॅगी ना याच्यामध्ये टाकून घेऊ. मॅगीचा अर्धा चमचा आपण याच्या मॅगीमध्ये टाकू आणि अर्धा चमचा आहे ना मॅगीचा आपण अंड्यामध्ये टाकून घेणार आहोत. इथं आपल्याला अशा पद्धतीने अंडे फोडून घ्यायचे. अशा पद्धतीने मी इथं 2 अंडे फोडून घेतलेले आहेत. ते अगोदर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. छान असं इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथं मीडियम साईजचा 1 कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा. 1 टोमॅटो घेतलेला आहे छोटं बारीक कट करून, ते पण याच्यामध्ये टाकायचं. थोडीशी कोथिंबीर आणि इथं हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची. मी इथं थोडंसं चिमूटभर लाल तिखट टाकणार आहे आणि छान आता परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर अंडा मॅगी जर बनवली ना, खूप खायला छान लागते आणि टेस्टी पण लागते आणि झटपट पण होते आपल्याला नाश्त्यासाठी. छान असं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. मी इथं थोडासा मॅगी मसाला टाकून घेणार आहे, अर्धा चमचा. मॅगी मसाला टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. शिजलेली आहे आणि आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ. मी इथं ठेवलेला आहे तवा गरम करायला. छान असा आपला तवा गरम झालेला आहे. अशा पद्धतीने मी इथं तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि ब्रशनी ना चोखवून आपल्या तव्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तेल जर लावलं ना, आपली पोळी अजिबात खाली चिकटत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला अंड्याची पोळी तव्यावरती टाकून घ्यायची आणि आपल्याला अशी पातळ टाकायची, जाड नाही जास्त बनवायची. अशा पद्धतीने अशी टाकल्याच्या नंतर आपण व्यवस्थित तिला पांगून घ्यायचं अशा पद्धतीने, जेणेकरून ती आपली एकाच जागेवर जाड होणार नाही. अशा पद्धतीने पोळी टाकलेली आहे. गॅस आपल्याला कमी करायचा आणि अशा पद्धतीने ना पांगून व्यवस्थित त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने मॅगी टाकून घ्यायची. अशा पद्धतीने अंडा मॅगी जर बनवली ना, खूप खायला भारी लागते. मॅगी टाकून झाल्याच्या नंतर कढीने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं. अशा पद्धतीने तेल जर सोडलं ना, आपली पोळी पटकन इझिली पलटल्या जाते. आता आपण
याची पलटी करून घेऊया. किती मस्त अशी इजिली आपली इथं पोळी पलटल्या जाते. मस्त अशी आपली इथं पोळी तयार झालेली आहे. आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊ. पहा, अशा पद्धतीने मस्त अशी माझी अंडा मॅगी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान आणि मस्त झालेली आहे. ती सॉससोबत सुद्धा खाऊ शकता आणि तशी सुद्धा खायला खूप छान लागते. माझी इथे रेसिपी जर आवडली असेल अंडा मॅगीची तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. अशी माझी इथं अंडा मॅगी तयार झालेली आहे. पाहू शकता अजिबात मोडलेली नाही. कशी वाटली माझी इथं अंडा मॅगीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.